व्हिटॅमिन सी वापरल्यामुळे खरंच आपल्या फेसचं कॉलेजन वाढतं का, स्किन ब्राईट होतं का, डार्क स्पॉट्स रिमूव्ह होतात का, तर या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जो प्रोडक्ट सांगत आहे तो खरंच काम करतो का, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी तुमच्यासोबत एक प्रोडक्ट शेअर करणार आहे, तो म्हणजेच आहे व्हिटॅमिन सीचं सिरम, आणि ते आहे फॉक्सटेलचं. आता काही गेल्या 20 दिवसापासून मी ते वापरत आहे आणि माझ्या फेसवर मला कुठले रिझल्ट मिळालेले आहे आणि कुठले रिझल्ट नाही मिळालेले आहे ते सगळं मी तुमच्यासोबत आज हॉनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की कुठल्या स्किन टाईपसाठी हे सिरम आहे आणि कुठल्या स्किन टाईपसाठी हे बिलकुलही बनलेलं नाही आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. छान व्हिडिओ आहे, तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे. जर तुम्ही प्रोडक्ट हा परचेस करायचा विचार करत आहे तर तुम्हाला कळेल की तुमच्या स्किन टाईपवर हा जाणार आहे की नाही जाणार आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन बिफोर बाईंगच मिळून जाणार आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या स्किन टाईपसाठी योग्य प्रोडक्ट हा परचेस करू शकाल. तर कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि बघू आपण आपलं प्रोडक्टचं ऑनेस्ट रिव्ह्यू. तर हे आहे फॉक्सटेलचं व्हिटॅमिन सी सिरम, जे मी गेल्या 20 दिवसापासून वापरत आहे आणि रिझल्ट पण मला मिळालेले आहे. तर हे त्याचं फ्रंट आहे. इथे छान आपल्याला ऑरेंज आणि व्हाईटच्या कार्डबोर्डमध्ये आपल्याला हे मिळतं आणि इथे त्याचे सगळे इन्ग्रेडियंट मेन्शन केलेले आहे. मी सगळे इथे स्क्रीनवर लावून देणार आहे, कारण की जर वाचत बसले तर व्हिडिओ जास्त लांब होणार आहे. सो त्यामुळे मी सगळं इथे स्क्रीनवरती लावून देणार. आणि आता मी तुम्हाला याचं स्ट्रक्चर दाखवते की कसं आहे. तर हे बघा, छान क्यूटची कॅप याला येणार आणि आपल्याला याने इथे असं पंप करायचं आहे. प्रोडक्ट इझिली निघून जाणार. तर मी एकदम थोडंसं प्रोडक्ट घेणार आहे. तर हे बघा, हे आहे त्याचं स्ट्रक्चर आणि हे मला लोशन लाईकमध्ये वाटतं, सिरम लाईकमध्ये नाही आहे. आणि जेव्हा अप्लाय करतो तेव्हा फेसवर एकदम असं वॉटरी वाटतं. थोड्या वेळसाठी तुम्हाला हायड्रेटिंग वाटेल, स्टिकी वाटेल, पण काही वेळाने त्याची स्टिकीनेस ही रिमूव्ह होऊन जाते. आणि स्मेल एकदम सिट्रेससारखी आहे, एकदम छान स्मेल आहे, मला खूप जास्त आवडलेली आहे. सो अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर होतं आणि याची पॅकेजिंग होती. तर मला हे पडलं, याची ओरिजिनल प्राईस मी तुम्हाला सांगते, जर यावर असेल तर 645 रुपयाची ओरिजिनल प्राईस आहे. बट हे मला 450लाच पडलेलं आहे. मी ऑफरमध्ये घेतलेलं होतं. सो आणि मी माझ्या स्वतःच्या पैशाने परचेस केलेलं आहे. सो ही आहे माझी स्किन आणि मला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आहे. सो मी हे डार्क सर्कल खालीसुद्धा वापरलेलं आहे. थोडं मी लिप बाम अप्लाय केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते की हे फेसवर स्टिकी वाटतं की कसं वाटतं आणि कुठल्या स्किन टाईपसाठी हे नाही आहे. सो इथे मी 1 पंप घेतलेला आहे. तुम्हाला सगळ्याकडे एक एक डॉट करून अप्लाय करायचं आहे. आणि जिथे तुम्हाला इथे असं पिंपल्स वगैरे दिसतो तिथेसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो हे सिरम अप्लाय केल्याबरोबर फेसवर एक अशी शाईन दिसते. मी माझा व्हिडिओ पूर्ण सनलाईटमध्ये शूट करत आहे. तुम्ही बघू शकता, सिरम अप्लाय केल्याबरोबर फेसवर एक अशी शाईन आलेली आहे आणि सनलाईटमध्ये सुद्धा फेस असा चमकत आहे. आताच बघूया की याची स्टिकीनेस कशी आहे. तर याची स्टिकीनेस जी आहे ती थोड्या वेळेसाठी राहणार आणि नंतर रिमूव्ह होऊन जाईल. तर तुम्ही जर ॲक्ने प्रोन साईडमध्ये असाल तर हे सिरम तुम्ही समर्समध्ये बिलकुल अप्लाय करू नका, कारण की हे थोडं तुम्हाला स्टिकी वाटू शकतं, अनकम्फर्टेबल वाटू शकतं. सो आणि जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही समरमध्ये सुद्धा वापरा. पण मी सजेस्ट करेल की जर ॲक्ने प्रोन असेल आणि समरमध्ये तुम्ही हे सिरम वापरू नका, तुम्ही दुसऱ्या सिरमकडे जाऊ शकता. आणि तर हे सिरम ॲक्ने प्रोन स्किनसाठी नाही आहे. बाकी जर तुम्ही ऑइली स्किन असाल तरी तुम्ही हे वापरू शकता इझिली. फक्त तुम्हाला मॉइश्चरायझर स्किप करावं लागेल, कारण की हे सिरम ऑलरेडी मॉइश्चरायझिंग आहे आणि माझी स्किनसुद्धा सेन्सिटिव्ह ऑइली आहे. तर मलासुद्धा मॉइश्चरायझर वापरायची काहीही गरज पडत नाही. या सिरममुळे माझ्या फेसवर छान अशी ब्राईटनेस आलेली आहे. तुम्ही बघू शकता, ऑलरेडी माझा फेस ब्राईट आहे, आणखी ग्लो हा वाढलेला आहे. या सिरममुळे तुमचे डार्क स्पॉट्स आहेत ते सुद्धा रिमूव्ह व्हायला मदत होईल. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. फक्त ॲक्ने प्रोन स्किननी थोडा विचार करून वापर करा. तर मी तर सजेस्ट करेल की ॲक्ने प्रोन स्किनसाठी हे सिरम नाहीच आहे, तुम्ही वापरूच नका, दुसऱ्याच सिरमकडे जा. आणि बाकी जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही नक्की या सिरमकडे जाऊ शकता. बेस्ट रिझल्ट आहे
स्किन ग्लोईंग होते, हायड्रेटिंग होते आणि दिवसेंदिवस ब्राईट व्हायला लागते आणि स्किनमध्ये कुठलं स्टेक्चर असेल किंवा पिगमेंटेशन असेल ते सुद्धा रिमूव्ह व्हायला लागतं. तर तुम्ही नक्की या सिरमकडे जाऊ शकता. फक्त ॲक्ने प्रोन स्किननी थोडा विचार करून वापरायचा आहे. तर तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. काही माझ्याकडून चुका झालेल्या असेल ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. अशाच महत्त्वपूर्ण प्रोडक्टसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय, टेक केअर.